फक्त कळमेश्वर नाही, नागपूरमध्ये आहे मी. गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आहेत. सर्वच जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले, आढावा घेतला. विदर्भातल्या सर्वच जागांसंदर्भात आम्ही आढावा घेतला. यावेळेला नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार. रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढवणार आहे. त्या दृष्टीनं शिवसैनिक, कार्यकर्ते, इतर पदाधिकारी पक्षाचे त्यांच्याशी चर्चा होईल. आमचे शहर प्रमुख नागपूरचे प्रमोद मानमोडे यांनी काही कार्यक्रम ठेवलेले आहेत पक्षाच्या वतीनं. रोजगार मेळावा आहे, इतर काही कार्यक्रम आहेत. त्याला उपस्थित राहू. पण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचं गेल्या काही दिवसापासूनचे काम चालू आहे. ते पाहता महाविकास आघाडीमध्ये नागपूर शहर आणि आसपास आम्ही रामटेकची लोकसभा काँग्रेसला दिली, आपण पाहिलं असेल सगळं. त्याच्यामुळे विधानसभेला आम्ही इथे महाविकास आघाडी म्हणून नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये विधानसभेच्या जागा लढू. विदर्भाची काय, विदर्भाला घेऊन काय भूमिका आहे तुमची ओव्हरऑल विदर्भामध्ये? नाही, ओव्हरऑल विदर्भामध्ये या वेळेला महाविकास आघाडीला उत्तम यश मिळालेलं. राष्ट्रवादी काँग्रेसला एक उत्तम जागा मिळाली वर्ध्याची. आम्ही यवतमाळ, वाशिमची जागा आमच्याकडे आली. बुलढाणा आम्ही थोड्या मताने जागा गमावली. काँग्रेसला उत्तम यश मिळालं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं यश पाहता विदर्भात महाविकास आघाडी यावेळेला चांगला स्कोर करेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लाडकी बहीण योजनामध्ये अनेक खूळ टाकण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. कोणीही टाकत नाही, ते स्वप्नात असतं हल्ली. त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही, ऐकू येत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये ज्याच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला, महिलांना, बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्या खाजगी मालकीची नसते, ती सरकारची असते. त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं पाप आम्ही करणार नाही. ते नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. 10 वर्ष काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावानं खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या, पण हे सरकार आल्यावर त्यांनी त्या बंद केल्या, बंद करण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही अशा प्रकारचं काम करणारी माणसं नाही. कर्नाटक राहुल गांधी म्हणाले होते की फटाफट पैसे देऊ, पण देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही फटाफट पैसे देऊ. राहुल गांधी म्हणाले हो, त्यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांगसाळ लावली आहे ना. हा, त्यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांगसाळ लावली आहे. पैसे छापतात, खडा सरकारी पैसे आहेत. आमचं सरकार जर आलं असतं तर राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे खटाखट, टकाटक, पटापट सगळं झालं असतं आणि लवकरच ती होईल महाराष्ट्रामध्ये. याच्याविषयी कर्नाटक के राज्यपाल ने सीएम के खिलाफ, वहाँ के सिटिंग सीएम के खिलाफ एक भ्रष्टाचार के मामले में जांच के आदेश दे दिए. महाराष्ट्र में सभी भ्रष्टाचारियों को सरकार में लिया है. उनके खिलाफ भी जांच की मांग हम कर रहे थे. कर्नाटक में येडियुरप्पा, जिनके ऊपर सबसे बड़ी जांच चल रही थी, उनको कुछ नहीं हुआ है. हर राज्य में बीजेपी के हर नेता के ऊपर कुछ ना कुछ भ्रष्टाचार के आरोप चल रहे हैं, लेकिन निज़ाम उनका, गवर्नर उनका, न्यायालय उनके, तो कुछ भी कर सकता है. ये लोग कुछ भी कर सकते हैं. फडणवीस म्हणाले की आमचं काही चुकेल तरच लाडकी बहीण योजना सीट बंटवारा कब तक हो जाएगा और कितनी सीट पे कौन लड़ेगा? सर, सीट बंटवारा कब तक होगा? सीट बंटवारा हो जाएगा ना, कोई तकलीफ नहीं है. कल महाविकास आघाड़ी का मुंबई में एक बहुत बड़ा एक रैली हो गई, आपने देखा होगा, और वहाँ भी 3 ही पार्टी के नेताओं ने कहा है हमारे में सीट बंटवारे के बारे में कोई मतभेद ना है, ना रहेंगे.
पूरी शांतता और पूरी अच्छी तरीके से बंटवारा हो जाएगा। अजित पवार फिर से सीएम बनने के लिए आगे है ऐसा लग रहा है। सर सीएम बनने के लिए उद्धव ठाकरे क्या है? उद्धव ठाकरे सीएम बनने के लिए फिर से आगे आने वाले हैं या उद्धव ठाकरे जी को आगे आने की जरूरत नहीं। 2019 में भी वो आगे नहीं आए थे, सबने मिलकर उनको मुख्यमंत्री बनाया महाराष्ट्र का, और महाराष्ट्र में 2.5 साल तक बतौर मुख्यमंत्री बहुत ही बेहतरीन कार्य मुख्यमंत्री ने किया। अब बात रही 2024 की, उद्धव ठाकरे जी ने कभी नहीं कहा कि मैं मुख्यमंत्री बनना चाहता हूँ। कल का आप भाषण सुनिए, अगर कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के पास कोई चेहरा होगा तो सामने लाइए। उद्धव ठाकरे जी उस चेहरे को समर्थन देने के लिए तैयार है, लेकिन महाराष्ट्र की जनता के मन में उद्धव ठाकरे है। कौन से मुद्दे पर ऑनलाईन साईट स्टॉप करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर आरोप आहे। लाडकी बहीण योजनेतील ऑनलाईन साईट स्टॉप करण्याचा तुम्ही प्रयत्न केल्याचा आरोप आहे। चर्चा आहे राजकीय वर्तुळात. अजित पवार चर्चा नाही,